आमच्याकडे ह्या 2 VHS आहेत आणि आम्हाला ह्यातला कॉन्टेंट बघायचं. गिव्ह मी द DVDs. कुठे गेला होता? अगं आम्ही एका स्टुडिओ मध्ये गेलो होतो ग बाई. उद्या काही आपल्या एकुलत्या एका मुलाला इमोशनल ब्लॅकमेल करणार. का बॉस, काल रात्री आम्ही हे टेस्ट करत होतो. VCR परफेक्ट वर्किंग कंडिशन मध्ये नाहीये. फोन उचल विद्यू. काय माहित काय करते. अरे तांबे, बरं आलं भेटलास. डॉक्युमेंट घेतले ना सगळे? एव्हरीथिंग एकदम एव्हरीथिंग सगळं घेतलेलं आहे. अजिबात डोंट वरी. एव्हरीथिंग सगळं? धन्य आहे रे बाबा तुझी. मी आलोच, 10 मिनिटात निघूया. तांबे ऐक, मी तुला एक काम सांगितलं होतं, त्याचं काय आलं? माझा एक जुना मित्र होता, त्याची आठवण येते मला. हा ते खुफियापंथीचे ना. कळतो खुफियापंथी नाही, एक कॉन्टॅक्ट शोधायला सांगितला होता. तू जा रे, आणि हा माझी बॅग आणि ब्लेझर गाडीत नेऊन ठेव. ठीक आहे. मी येतो. आता कुणाचा फोन आला? गणेशच असणार. जरा धीर नाहीये या माणसाला. परत तेच ते विचारत बसणार. हॅलो, विद्यू, मला आज अर्जंट नाशिकला जावं लागतंय. का हो अचानक? हो ग, असा काही प्लॅन नव्हता, पण जावं लागतंय. बर, रात्री यायला उशीर होईल का? रात्री उशीर होतोय असं वाटलं तर तिथेच स्टे करू आणि सकाळी लवकर निघून पुन्हा ऑफिसला येऊ. बर, सांभाळून जा हा. काय काळजी नको, तांबे आहे सोबत. बर. फोन कट केला तोंडावर. काय बाई आहे. स्वतःला वेळ असला की बोलत बसणार हा माणूस. समोरचा काय करतोय, कशा परिस्थितीत आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. बोथट झालंय. गणेशच्या संवेदना आणि या सुरीची धार दोन्ही बोथट. कसं सुचतं ना मला. माझा फोन ठेवते काय, बघतोच हिला. आता काय नवीन, यांचं ना एक काही धड ठरत नाही. फोन उचल ग विद्यू. नाशिक कॅन्सल झालेलं दिसतंय. काही कॅन्सल बिन्सल झालं नाहीये ग बाई, जातोय मी. गणेश, तुम्हाला किती वेळा सांगितलं गाडी चालवताना कॉल करायचा नाही म्हणून. नजर हटी, दुर्घटना घटी. ये रस्ते महामंडळाची ब्रँड अँबॅसिडर, जरा माझं नीट ऐकायला काय घेशील? मला काही नको. भगवान का दिया मेरे पास सब कुछ है. तुम्ही घरी सुखरूप या म्हणजे झालं. ऐक ऐक ऐक, उद्या संध्याकाळी मी घरी येईन तेव्हा त्या व्हिडिओ कॅसेट्स माझ्या हातात यायला हव्या. काय ऐकतेस ना? हो, ऐकलं. पण नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे वाटतं. तुमचा एक एक शब्द थांबून येतोय. नेटवर्कचा काही इश्यू नाहीये का बाई, मी एक एक शब्द स्ट्रेस करून बोलत होतो. मला तर आता काळजीच वाटते. छोट्या छोट्या गोष्टी झाली तुम्ही फार स्ट्रेस घेता. अजून किती वेळ आहे निघायला? तू बस रे बाबा गाडीत. गाडी खूप तापली आहे. मग जा, टपार जाऊन बस. हा, आता काय विद्यू, जरा नीट ऐकतेस का माझं? अहो, असं काय करताय? मगाचपासून ऐकतेच की मी तुमचं. तू आहेसच का माझी डिअर बाई. पण बरं मला सांग, चिरंजीव कुठे आहेत? तो सकाळीच पडला बाहेर. ती तुझी हुशार संपी, ती पण गेली असेल ना त्याच्या बरोबर? अहो नाही ना, संपी आणि जयदीप आज मॅरेज काउन्सिलर कडे जाणार होते. कठीण आहे रे बाबा, काय होणार आहे त्या जयदीपचं काय माहित. चता शुरू चतो चाहिए ना चढतवा. विद्यू, हा? अहो काही नाही, सांभाळून चालवा गाडी असं म्हणते मी. मला या विषयावर वाद घालायला आता वेळ नाही. सर? आता काय उचलून देणार आहेस का मला? तर काय म्हणत होतो मी, मरू दे, त्या कॅसेटचं लक्षात ठेव. हो, ये स्वयंपाक करूया आता. हे गणेश पण ना अगदी भांबावून सोडतात मला. आता यांना काय सांगू, मुलगा तिकडे येलेला पेटलाय त्या कॅसेटी पाहण्याकरिता. चला, कामं पडली बाई अजून. जरा ऍडव्होकेट कांबळेंना मेसेज कर, आपण पोहोचतोय. चला चला चला. हे ना हे अनप्रोफेशनल.
बेकार. जयदीप अरे काय त्यांच्या ऑफिस बाहेर उभं राहून काय बोलतोयस तू? जे आहे ते आहे ना. हा, ज्याला डर नाही त्याला कर कशाला. कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात. व्हॉट एव्हर. पण तू सांग ना, त्याला काही अर्थ आहे का? कोणी प्रोफेसर आपल्या क्लायंटला असं वागवतं का? होत असं. ओ माय लिटिल गॉड, मला वाटलं होतं 3-4 सेशन करू, पण आता बिलकुल नाही. कॅन्सल. कॅन्सल केळकर. काय काय बोललीस संपे? हा, काय बोललीस संपे? काही नाही रे, ही लिफ्ट बघ ना कधीपासून येतच नाहीये. कॅन्सल. संपे थांब जरा. तू या एरियामध्ये आलायस कधी? माझी युनिव्हर्सची बाउंड्री फिक्स होती ना. घर, कॉलेज, कोचिंग एकदम टाईट. जाऊ दे, ह्या VCR बद्दल अजून इन्फॉर्मेशन दिलीस तर बरं होईल. आता हल्ली जी आपण टेक्नॉलॉजी वापरतो ना ती डिजिटल आहे, पण याची म्हणजे या VHSच्या टेक्नॉलॉजीला ॲनॉलॉग म्हणतात. त्याच्या आधी पण एक फॉर्मॅट होता बेटामॅक्स, पण VHSच्या टेक्नॉलॉजी समोर तो काही विशेष टिकला नाही आणि बेटामॅक्स आउट. हे वाचलं मी गुगलवर, पण याच्यात डेटा कसा एंटर करतो? ते नाही वाचलं का गुगलवर? वाचलं, पण तुझ्या तोंडून ऐकायचं. बोल. मॅग्नेटिक टेप व्हिडिओ रेकॉर्डिंग, जपानवाल्यांची खोपडी आहे. मग 1950s मध्ये फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी वापरायचे. 70s पासून लोकांच्या घरात पण पोचायला लागले. तेव्हा काय कॉस्ट होती याची? साधारण $50,000. पण टेक्नॉलॉजीचं कसं असतं, जशी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत जाते तशी कॉस्ट खाली उतरते. तू कितीला घेतला होता सर? साधारण 25-30 हजार. लेकिन बहुत छापा बॉस. उस टाइम पब्लिक में बहुत क्रेज था ना इसका. फिर क्या है, अरे लोक रात्र रात्र जागून 3-3, 4-4 सिनेमे बघायचे. म्हणजे असं का? कारण तेव्हा यूट्यूब नव्हतं ना भाई. निकालो मोबाइल और देखो वीडियो. VCR रेंट करो, कैसेट रेंट करो और फिर देखते रहो. लेकिन उसका भी एक अलग ही मजा था. म्हणजे लोक घरी रेंटवर VCR आणून रात्रभर मूवीज बघायचे. अरे घरीच नाही, बिल्डिंग मध्ये बोल, चाळीमध्ये बोल, मित्रांमध्ये बोल, कॉन्ट्रीब्युशन काढून. आणि त्याचंही वेगळं प्लॅनिंग असायचं. पहिले 2 हिंदी मूवीज आणि मग मराठी मूवी, एक हॉलिवूडची मूवी. कुछ अलग ही मजा था. तू पण रेंटवर द्यायचास का? अरे नाही रे बाबा, बहुत झंझट था उसमें. मग तू कसे छापले? आपला स्टुडिओचा धंदा फुल फॉर्मला होता ना. फोटो, व्हिडिओ, मग फोटोचा अल्बम डिझायनिंग आणि मग व्हिडिओ एडिटिंग. अरे सीझनला तर जेवायची पण फुरसत नाही मिळायची. आणि आता? आता काय, आता सगळं खूप सोपं झालंय. आता तर दिवसाला 2-2 व्हिडिओ आपला गोगोच उडवतो. गोविंदा, गोवर्धन, गोगो. मस्त कॅरेक्टर आहे. स्मार्ट बच्चे अपना गोगो. जास्त शिकलेलं नाहीये, लेकिन स्मार्ट आहे. तू मराठी बोलताना एवढे हिंदी वर्ड्स का मिक्स करतो? तू मराठी बोलताना इतके इंग्लिश वर्ड का यूज करतो? हा? बाप हमेशा बाप होता है बेटा. बरं झालं सर ब्रेक घेतला. बसून बसून अंग अगदी आकडून गेलेले. गाडीच्या मागे धावत येतो का? अंग जरा मोकळं होईल. सर तुम्ही म्हणजे ना, मी काय म्हणतो, मी चालू का थोड्या वेळ गाडी? वेडा वेडा झाला की काय तांबे? मी माझ्या मुलाला पण गाडी चालवायला देत नाही. आणि तुझ्या हातात देऊ? सर आत्ता रोपटं लावलं तर पुढे जाऊन त्याचं रूपांतर एका मोठ्या वटवृक्ष बोलायचं का तुला? करेक्ट सर, करेक्ट. तुम्ही म्हणजे ना. तांबे, मी हा चहा संपवतोय. पटकन ये, आता खरंच गाडीच्या मागे धावायला लावेल. चिकू अरे फोन उचल. माझी चिडचिड झाली तर तुला खूप हसू येतं ना. अरे तसं नाही, पण आता हा चिकू बघ ना, फोन पण घेत नाही. उगाच काही ढाचे देऊ नकोस. हा, तुला कुठे सोडू? आत्याकडे. वा वा, आले आले चिकूचे मेसेजेस आले. अच्छा, मी काय म्हणतो, एक मिनिट हा, चिकू अपडेट पाठवतोय, ते पटापट वाचून घेते. मला पटलं. विवाहपूर्व कुचेष्टिता परिहासा भिन्नती. समजेल असं बोलायचं. हा, म्हणजे प्री मॅरिटल मस्तीची मजा काही वेगळीच असते यार. संपे, मी जे सांगतो ना त्याचा अर्थ खूप डीप असतो. तरीच तो चिकू तुला डीप जाणार जय म्हणतो. अरे चिडू नकोस रे, लहान आहे तो. नानाची टांग लहान आहे. वा वा वा,
चिकूने आज बराच प्रोग्रेस केलेला दिसतोय. पुकारती चली हूँ मैं गली गली बहार की. माझा चिकू सुद्धा अशा स्कूल बस मधनं शाळेत जायचा. सकाळी उठायचा नाही, मग बस पकडायला नुसती धावपळ. आणि कधी चुकून जर बस चुकलीच ना तर मग काय, चल धन्नो. गाडीवर असा मागे बसायचा, मला घट्ट पकडायचा आणि चक्क झोपून जायचा. बाप रे, किती आठवणी आहेत. माझं या जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांना खुले आव्हान आहे. त्यांनी ना असं काहीतरी करावं की जेणेकरून या ज्या सगळ्या आठवणी आहेत ना त्या नुसत्या मनात प्ले न होता अशा जिवंत व्हायला हव्यात, एकदम लाईव्ह. चला विद्युताई, तुम्हाला तसं बरंच काहीतरी सुचत असतं, पण इतकं पण काही सुचायची गरज नाहीये. चल धन्नो. पुकारती चली. अम्मो, अरे कमलेश भाई, इतना साल के बाद यार मेरे को विश्वास नहीं होता है. कैसा है नायर? मैं एकदम फर्स्ट क्लास है कमलेश भाई. और तुम कैसा है? एकदम टकाटक. धंधा कैसा है? ऊपर से ऊपर. ये लैपटॉप, ये मोबाइल, बहुत प्रॉब्लम, बहुत कस्टमर. मस्त है एकदम. कस्टमर है क्या? हाँ, अरे दोस्त है. अच्छा दोस्त है क्या? हाँ. अरे बैठो ना यार, बैठो ना हाँ. कमलेश भाई, बैठो बैठो बैठो. अरे इसको किधर तो देखा जैसा लग रहा है मेरे को. किधर देखा है? कुछ भी नहीं, लेकिन हो सकता है ना कमलेश भाई. दुनिया बहुत गोल है, कभी भी कुछ भी हो सकता है, कोई भी किधर भी मिल सकता है. मगर एक बात बोलूं, दोस्त का बाल एकदम छोटा तेंदुलकर का माफी का. छोटा छोटा तेंदुलकर. ए बाबा, आता तुझी तेंडुलकरची स्टोरी चालू नको करू. हा, दोस्त तुमको पता है ये कमलेश भाई है ना, वेडिंग फोटोग्राफी में नंबर 1 है. सचिन तेंदुलकर. और लड़कियों का फोटो लेते वक्त एकदम चौके पे चौका. हे सगळं बस कर. आता हे बघ काय आणलंय. एंड स्वामी है, अड्डी पोळी है. अरे ये चीज अभी भी है तुम्हारे पास? कभी कभी आता है काम में. मस्त है. मैं बोलता ही ना कमलेश भाई, वो टाइम पे पैसा इतना नहीं था, लेकिन वो जमाना एकदम सुपर. ऐसा लगता है तो अलग लाइफ अपन जियल है. टाइम टाइम की बात है भाई, होता है. तो कमलेश भाई ये सब है अपना सेटअप, लेकिन फिर भी वो टाइम पे धंधा बोलेगा तो सिर्फ धंधा नहीं था ना, मजा आता था. अभी क्या है, साला कचरा पट्टी, कुछ वैल्यू नहीं है. अभी सब कुछ फास्ट है रे. फटाफट एक्शन, फटाफट रिजल्ट. मैं कभी कभी सोचता हूँ मगर वो पुराना जमाना वापस आ गया ना, कितना अच्छा होगा. लेकिन छाप रहा है ना अभी. पैसा है रे बाबा, मगर तुम्हारी तरह लोग मिलता नहीं ना आजकल, वही सबसे बड़ा मुसीबत है. मालूम है रे मेरे को. इसके लिए तेरे लिए ये लेके आया, देख. थैंक यू वेरी मच. मजा आया, बहुत मजा आया. घर में सब कैसे है? बस बढ़िया, सब चल रहा है. लड़का लड़की दोनों कॉलेज में. वाइफ ओह. को गांव में जाके सेटल होने का है, मगर बच्चा लोग नहीं बोलते ना, उन लोग को इधर ही से रहने का है. तो क्या करेगा, क्या चलता है सब. दुनिया है, जिंदगी है. चलती का नाम जिंदगी है भाई. ओके, हे घ्यायला कधी येऊ बोल. काम का लोड थोड़ा जास्ती है ना. क्या यार, अरे ज्यादा कुछ प्रॉब्लम नहीं है रे राजा. थोड़ा ट्रैकिंग वैकिंग सेट करना है बस. ये देख रहा है ना, दिन भर बचते रहता है, क्या करेगा. जाओ जाओ, बहुत तकलीफ है. बात कर गयो, बात कर गयो. जाओ, एक मिनिट, बात कर एक गयो. मिनिट. हाँ हाँ, होय, तू टेन्शन नको घेऊ. तो देणार, उद्याच देणार. आणि नाही दिलं तर अरे नाही दिलं तर घरून उचलून घेऊन येऊ त्याला. असू नको, तो गावाला जर गेला ना तर तिथून पण उचलून घेऊन येऊ. देईल ना नक्की. देईल रे बाबा, तू टेन्शन नको घेऊ. अरे या मंथ एंडला आय एम फ्लाइंग UK. ओ, 3-4 दिवसात झालं नाही तर माझ्याकडे वेळ नाहीये, तयारी करायची आहे. काय शिकायला जातोयस? MSc फायनान्स अँड बिझनेस मॅनेजमेंट. काय? MSc आणि फायनान्स हे कुठलं कॉम्बिनेशन आहे? वाय नॉट?
इट कव्हर्स द टेक्निकल ऍस्पेक्ट ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्स. अरे हो, पण म्हणजे हे इकॉनॉमिक्स आणि MSc. हे बघ, आता जर डिटेल मध्ये सांगायचं झालं तर आपल्या जे इकॉनॉमिक थिअरीज आहेत त्या जर आपण हो हो हो, पुरे बस कळलं मला. काय ना की आमच्या वेळेला आर्ट, सायन्स, कॉमर्स, फार इंजिनिअरिंग, मेडिकल इतकंच होतं. मला उत्सुकता हीच आहे आता की तुमची ही जी जनरेशन आहे ते हे असले भलते सलते कोर्सेस शोधून कुठून काढता. काय नाही, ऑनलाईन शोधलं तर सगळं सापडतं. हा, एज फार एज दिस कोर्स इज कन्सर्न इट्स बाबा. बाबांचं खूप ऐकतो वाटतं तू. हा आता बघ, हा जो VCR आहे. अच्छा, तो क्या बोल रहा था कमलेश भाई में? अरे बाबा, तू आता काही बोलू नको, शांत रहा. कल शाम को आ रहा हूं, वो बना के रखना. कमलेश भाई एकदम शॉर्ट में सचिन तेंदुलकर वाला स्टोरी बताओगे इसको? बिल्कुल नहीं, नेक्स्ट टाइम बोलना. कमलेश भाई शादी किया है क्या? अरे राजा, सलमान और मैं साथ में शादी करने वाला है. अच्छा, ये VCR के लिए वंस अगेन थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच. सीरियसली लेना ना यार. कल शाम को मैं आऊंगा, इसको रेडी रखना. हाँ करूंगा ना भाई. नहीं तो छोटा तेंदुलकर जो भी है ना, नाराज हो जाएगा. चलेगा ना, करूंगा ना, तुम्हारे Okay, लिए करूंगा चल. ना, जान भी हाजिर है. चल या बाय. थैंक यू वेरी मच. चल. चल. इमानदारीत सांगा संपे, त्या काउन्सिलर मॅडमनी ओव्हर रिॲक्ट केलं की नाही? ओके, म्हणजे तू आता मला कोल्ड ट्रीटमेंट देणार आहेस? आय कॅन बिलीव्ह संपे, एका थर्ड पर्सन साठी तू माझ्याशी म्हणतेस? ओके, तुझी मर्जी. मी विचार केला होता आज पूर्ण दिवस आपण एकत्र स्पेंड करू, पण कसलं काय, कॅन्सल. तांबे, ऍडव्होकेट कांबळेंना कळवलंयस ना की आपण पोहोचतोय म्हणून? येस, अगदी व्यवस्थित इन्फॉर्म केलेलं आहे. त्यांच्या समोर सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित प्रेझेंट कर. हा, मला काहीही गोंधळ नकोय. हो रवी सर, तुम्हाला तर माहितीच आहे आपलं कसं एव्हरीथिंग सगळं ओके असतं. मला या साईटचं टेन्शन आहे, तू आणखीन त्यात भर पाडू नकोस. सर ऍडव्होकेट कांबळेंची मीटिंग लवकर संपली तर आपण लगेच घरी कल्टी मारूया. अजिबात नाही, मला रात्री ड्राईव्ह करायला आवडत नाही. आणि तुम्ही तुमची गाडी माझ्याकडे देणार नाही. तांबे, यू आर अ जिनियस. माझ्यासारखा लेफ्टनंट असताना हा माणूस का टेन्शन घेतो समजत नाही. ना चिकू फोन उचलतोय, ना गणेश, ना ती जाऊ दे, सगळे आपापल्या कामात बिझी आहेत. मीच थोडी रिकाम टेकडी आहे. पण मला आता कोणाशी तरी बोलावंसं वाटतंय ना. उगीच काही पण बोलावंसं वाटतंय. हॅलो मनाली, कशी आहेस? घरी आहेस? ठीक आहे, मस्त पैकी चहा टाक. आय एम रिचिंग. चार भिंतींच्या आडोशा मागे घडतात मातीच्या चुलीमध्ये. प्रत्येक वास्तूत खूप वितळलंय. फॅमिली मॅटर्स, हे फॅमिली मॅटर्स. पदोपदी जिथे रामा आहे, रुसवे फुगवे नखरे आहे. इथे नात्यांचे कोलाज आहे. प्रेम जिव्हाळा गोंधळ आहे. कधी वादविवाद, कधी गैरसमज. फॅमिली मॅटर्स, हे फॅमिली मॅटर्स. वसुधैव कुटुंबकम.